नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माहिती देते आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। नोंदणी व मुद्रांक विभागात गट शिपाई संवर्गाची रिक्त पदांची जाहिरात आलेली आहे। तर संपूर्ण जाहिरात पाहण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, एकूण 284 पदांसाठी ही जागा निघालेली आहे। यामध्ये अनुसूचित जातीचे 29 जागा आहेत आणि अनुसूचित जमातीचे एकूण रिक्त पदे 13 आहेत। मित्रांनो, एकूण पदे तसेच सामाजिक व समांतर आरक्षणासाठी संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही सविस्तर जाहिराती पाहू शकता। तरी तर तुम्ही पाहू शकता की 22 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि दिनांक 10 मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही हे सादर करू शकता। आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदतसुद्धा 10 मेपर्यंत देण्यात आलेली आहे। परीक्षेसाठी फी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि मागास प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये असणार आहे। अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क हे माफ राहणार आहे आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क हे स्वीकारले जाणार आहे। तसेच उपरोक्त परीक्षा शुल्कांव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असणार आहेत। परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल आहे आणि परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची पावती ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतिसोबत कागदपत्रांच्या तपासणीवेळी सादर करणे आवश्यक राहील, याची नोंद घ्यावी। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पदासाठी उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असावा। यासाठी तुम्हाला S1 नुसार 15,000 ते 47,600पर्यंत पगार हा वेतने भेटणार आहे। या पदासाठी वयोमर्यादा ही खुला प्रवर्गासाठी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 38 वर्षांपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। तसेच मागास प्रवर्गांसाठी कमीत कमी वय हे 18 तर जास्तीत जास्त वयोमर्यादा 43पर्यंत ठेवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अभ्यासक्रम जर पाहिला तर इंग्रजीचे 25 प्रश्न 50 मार्कांसाठी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यांचे 25 प्रश्न 50 मार्कांसाठी असे एकूण 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असतील। आणि मित्रांनो, या परीक्षेसाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम म्हणजे नकारात्मक गुणपद्धती राहणार नाही, हे लक्षात घ्या। मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।